ही साधी गोधडी नाही, तर ही एका आजीचं तिच्या नातीसाठी प्रेम आहे. याच्या प्रत्येक टाक्यात प्रेम भरलेलं आहे. ही गोधडी फक्त ऊब देणार नाही, तर आठवणी जपणार. आणि आजीच्या हातची गोधडी म्हणजे फक्त वस्त्र नसते, तर ही एक परंपरा असते. इथं बघा, आईनी गोधडी शिवायला घेतली चिऊसाठी, म्हणजे सर्वस्वीसाठी. तर इथं बघा, ही ना सर्वस्वीच्या पणजीची साड्या आहेत आणि त्याच्यातच ही गोधडी शिवतायत तिच्यासाठी. तर इथं बघा, प्रत्येक गोष्ट त्या कशा करतायत, एकदम बारीक लक्ष देऊन ते गोधडी शिवायला लागते, कारण त्याला एकही सुरतुकी पडलेली चालत नाही. तर इथं बघा, असं वजन वगैरे ठेवून घ्यायचं. त्यानंतर वरती दुसरा कपडा ठेवून वजन हात शिलाई करायची, मोठे मोठे टाके टाकून घ्यायचे. असं बैल होतं माझ्याकडे, ते आणलं होतं हे मला सगळं आई सांगत होती. असं 4 वस्तू वापरले, 4 कोपऱ्यावरती ठेवाय. हे बघा, तर इथं असं चालू आहे, पण पडलेली चालत नाही, म्हणून मग चालू आहे पटकन असं हात फिरवून घ्यायचा. आणि त्यानंतर बघा, ह्या मोठे मोठे टाके घालायला चालू केले. पडलेली असू शकते, तर ते हातानं करून घ्यायचं. खूप प्रेमाने आणि खूप काळजीपूर्वक आईने गोधडी बनवायला सुरू केली. यामागे खूप मेहनत आहे, पण जी तयार होईल ना, ती सर्वस्वीसाठी खरंच खूप खास असणार आहे. एकदम लक्षपूर्वक शिवायचं असं आईने मला सांगितलं. मला शिकायची होती, म्हणून मग मी आईना म्हटलं की मला बघायचे तुम्ही कसं करताय, म्हणून मग ही करायला घेतली. या अगोदर पण आईंनी सर्वस्वीसाठी एक गोधडी शिवली होती, आता ती विरळ होत चालली, म्हणून मग ही दुसरी शिवायला घेतली. तर वरती जी साडी लावली ती आईंची, म्हणजे सर्वस्वीच्या आजीची आहे, आणि आतून जे लुगडं लावले ना, तर ते सर्वस्वीच्या पणजीचे आहे. आणि त्यानंतर बघा, अशी काही पहिल्या दिवशीचा व्हिडिओ आहे, ज्यावेळी आईने गोधडी शिवायला घेतली. त्याला ना एकूण 4 दिवस लागतात. छोटी जरी गोधडी असली तरी ना आपण भरताना एकदा काढले, एकदम खरंच खूप मेहनत आहे, पण आजीचं नातीवर असलेलं प्रेम, मग त्यासाठीच त्यांनी ते शिवायला घेतले. अशा गोष्टी विकत मिळत नाहीत, त्या फक्त मनापासून बनवल्या जातात. तुमच्याकडे असं काही आजीची गोधडी आहे का, किंवा आजीच्या दुसऱ्या काही वस्तू आहेत का ज्या त्यांनी तुमच्यासाठी तयार केलेल्या आहेत, तर त्या मला नक्की कमेंटमध्ये सांगा. ही बघा, आजीनं कशी शिवून ठेवली आहे. तर ही अर्धीच झालेली आहे तयार, आणि अजून ह्याला 2 दिवसाचं काम आहे. एकूण 4 दिवस लागतात या गोधडीला. तर इथं ना आईंचं काठ जोडायचं काम चालू आहे, म्हणजे जरा डिझाईन करतायत त्या गोधडीसाठी. चारी बाजूला एकसारखी डिझाईन यावी ह्यासाठी आईंची धडपड चालू होती. आणि हे बघा, फायनली अशी गोधडी तयार झाली आहे. आजीनं नातीसाठी स्वतःच्या हाताने शिवलेली ही गोधडी तयार आहे. यात प्रेम, आपुलकी, जिव्हाळा सगळंच आहे. आणि खरंच ही गोधडी फक्त वस्त्र नाही, तर सर्वस्वीसाठी एक आठवण आहे आणि परंपरा असते ही. बघा, प्रत्येक आजी आपल्या नातींसाठी असं काहीतरी वेगळं करतच असतात. तर तुमच्याकडे काही अशा आठवणी असतील तर माझ्याबरोबर कमेंटमध्ये नक्की शेअर करा. आणि तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. इथं बघा, सर्वस्वी कशी गोधडीचा आनंद घेते. चला तर भेटू नंतर. ही गोधडी मी माझ्या एका खास व्यक्तीसाठी बनवायला घेतली, तर ती तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये सांगते.